एकी केली हातोफळी, एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. पावटणी केला काळ, जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. तुका म्हणे वीर्यावीर, संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधाभं, जघन निहित पानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. विठ्ठल 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 विठ्ठल. एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले. आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन तुकाराम महाराज देवाला करुणा भागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, परमपूज्य बालदास महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावनभूमी. या ठिकाणी परमपूज्य जंगली महाराज यांचे शिष्य श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर आणि त्यांचे कृपांकित शिष्य असणारे योगीराज परमपूज्य बालदास महाराज यांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीचा उत्सव परमपूज्य बालदास महाराज सेवा ट्रस्ट, परिसरातील सर्व भाविक भक्त, तरुण मंडळ, भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी हा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत असताना आपली आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने श्रीयुत सदाशिवराव पाटील यांच्या आग्रहाने, प्रेमाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. या ठिकाणी सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, वारकरी, टाळकरी मंडळी, विनेकरी मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व परिसरातून या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजवून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की या परिसरामध्ये थोर महापुरुष विभूती, या ठिकाणी वैकुंठवासी बालदासजी महाराज यांचा सहवास आपल्याला प्राप्त झाला. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. त्यांचे गुरु असणारे श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांच्या पदस्पर्शाने ही पुनीत भूमी झाली.
महाराजांनी या परिसरामध्ये जगत कल्याणाकरता, विश्व शांतीकरता, या गावाच्या शांती समाधानाकरता अनेक प्रकारचे यज्ञ केले. पंचाग्नी यज्ञ त्या ठिकाणी ते केले. हिमालयात त्या ठिकाणी न राहता तुमच्या आमच्या कल्याणाकरता महाराज या ठिकाणी आले आणि या परिसराला त्यांनी नंदनवन केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरी क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणूनच की काय, पांडुरंग परमात्माच सगळ्यांना भेट देण्याकरता त्यांच्या तपश्चर्येमुळे आपल्या गावात आले ते. आणि आज हे वातावरण पाहिल्यानंतर, उत्साह पाहिल्यानंतर असं वाटतं ही पंढरी झाली का काय. विठ्ठल 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 विठ्ठल. यावर्षी 50वं वर्ष आहे. सर्वांनी अगदी अतिउत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तरुण मंडळी असतील, मुंबईकर असतील, पुणेकर असतील, परिसरातील सगळीच मंडळी. अगदी महाराजांची सेवा आपल्याला घडली पाहिजे या न्यायाने आपण सगळेजण मिळून हा उत्सव साजरा करतोय आणि महाराज निश्चित सगळ्यांना त्याचं फल दिल्याशिवाय राहणार नाही. संतांचा पुण्यतिथी उत्सव आपण केला पाहिजे. ऐका, लक्ष द्या. आपण संतांचा पुण्यतिथी उत्सव का करायचा? त्यांचा पुण्यतिथी उत्सव जर आपण केला नाही तर त्यांचं काही बिघडत नाही बरं का, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. त्यांचं काय बिघडणार आहे? कारण ते जिवंत असतानाच परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, मरणा एलीकडे मज मिळवून गेले पुढे, मग मरणियानिकीकडे जातील केवी. जिवंत असताना त्यांनी मुक्ती प्राप्त करून घेतलेली असते. मग आपण त्यांचा पुण्यतिथी उत्सव केल्यानंतर आपल्याला मात्र अनेक प्रकारचे फायदे असतात. किती फायदे आहेत संतांचा पुण्यतिथी उत्सव केला, संतांचं स्मरण केलं. एक 2-4 फायदे मी तुम्हाला सांगतो, ऐका. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलं जे काही हरवलेलं सुख आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, आपल्याला परत प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण संतांना पाहायचं आणि संतांना पाहण्याकरता संतांचं वर्णन ऐकायचं, संतांचं वर्णन आपण करायचं. म्हणून संतांच्या वर्णनात अनेक प्रकारचे फायदे आहेत. विपाई आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. किती लाभ आहेत? तुकाराम महाराज लाभ सांगतात. पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे नावे, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता
आपल्याला पुण्यवंत व्हायचं असेल तर आपण संतांचं वर्णन ऐकलं पाहिजे, संतांचं वर्णन केलं पाहिजे, संतांचं स्मरण केलं पाहिजे. संतांचं वर्णन केल्यानंतर, बालदास महाराजांचं वर्णन केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. बालदास महाराजांचं वर्णन केल्यानंतर त्यांच्यातले सद्गुण आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. संतांचं वर्णन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनातल्या पापाची निवृत्ती होते. आणि संतांचं वर्णन केलेलं देवाला सुद्धा खूप आवडतं बरं का. देवाचं वर्णन केलं आणि संतांचं वर्णन केलं नाही तर मग देवाला आवडत नाही. संतांचं वर्णन केलं आणि देवाचं केलं नाही तरी देवाला आवडतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दरवर्षी आपण हा पुण्यतिथीचा उत्सव साजरा करतो. आणि या पुण्यतिथी उत्सवामध्ये महाराजांचं चिंतन आपण करत असतो. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय आणि त्याचबरोबर आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे करुणा सुद्धा भाकलेली आहे. संतांचं वर्णन एवढ्या करता महाराजांनी केलंय. संत जे आहेत देव आणि जीव याच्यामध्ये मध्यस्थीचं काम करतात. व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर संतांचं काम जे आहे वकिलांसारखं आहे. एखाद्या कोर्टामध्ये वकील जसे आपल्या गुन्हेगाराचा त्या ठिकाणी, आपल्या आशिलाचा पक्ष घेऊन त्या ठिकाणी भांडत असतात, कोर्टाला त्या ठिकाणी समजून सांगत असतात, त्याप्रमाणे संत सुद्धा कधी कधी जीवाची भूमिका घेऊन देवाशी भांडत असतात, देवाला सांगत असतात. ऐका, वकील जर चांगले असतील, वायाला गेलेली केस असते ती सुद्धा जिंकून दाखवतात. वायाला गेलेली केस होती वाल्या कोळ्याची. वकील भेटले कोण? नारद महर्षी. आणि वायाला गेलेला मनुष्य पण त्या ठिकाणी एवढी कीर्ती संपादन झाली, एवढी कीर्ती प्राप्त झाली, कोळियाची कीर्ती वाढली. म्हणून संत जे आहेत ते नेहमी मध्यस्थाचं काम करतात. जीव आणि देव याच्यामध्ये संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आम्ही जीव कसे जरी असलो तरी सुद्धा आपण संतांना जर शरण गेलो, संतांनी जर आपला हात धरला तर देवाला सुद्धा आपला उद्धार करावा लागतो. पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा, लळा त्यांचा. तरी संत कृपावंत पाळी पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ. धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. एकदा का संतांनी आपल्याला हाताला धरलं, आपल्याला देवाला सुद्धा काही चालत नाही, देवाला उद्धार करावाच लागतो. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा अज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीनं धरी आनाते. म्हणून बालकदास महाराजांनी जर आपल्याला हाताला धरलं, देवाला उद्धार करावाच लागतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत पुराणामध्ये. अज्ञानी जीव आहेत, विषयी जीव आहेत, पण संतांनी त्यांना हाताला धरलं, त्यामुळे देवाला त्यांचा उद्धार करावा लागला. एक उदाहरण सांगतो, माझ्या अभंगाकडे येतो. रामायणामध्ये सुग्रीवाचं उदाहरण आलेलं आहे.
सुग्रीव जो आहे तो अज्ञानी आहे, सुग्रीव जो आहे तो विषयी आहे, सुग्रीव जो आहे तो देवाला सुद्धा मानणारा नाही. सुग्रीवाचा कोणावरच विश्वास नाही, फक्त सुग्रीवाचा हनुमंतांच्यावर विश्वास आहे. ऐकताय ना तुम्ही? रामायणामध्ये जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज त्या ऋषमुख पर्वताकडे निघाले, त्या ऋषमुख पर्वतावर हा सुग्रीव बसलेला होता. भगवान परमात्मा आणि लक्ष्मण महाराज दोघं येतात. आलेले पाहिल्याबरोबर सुग्रीवाला भीती वाटायला लागली, घाबरला आणि सुग्रीवाने हनुमंतांना बोलवलं. म्हणले, हनुमंता इकडे या. ले काय झालं? समोरून 2 माणसं येत आहेत. कदाचित माझ्या भावाने मला मारायला 2 माणसं पाठवलेली दिसत आहेत. समोरून कोण येत होतं? ऐकताय का नाही तुम्ही? समोरून कोण येत होतं? रामप्रभू येत होते, म्हणजे देव येत होता. पण देव नुसता येऊन चालत नाही बरं का, देव कळावा लागतो. आणि जर देव कळला नाही तर देवाची पण माणसाला भीती वाटते. विठ्ठल 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 विठ्ठल. सुग्रीव भित्रा मनुष्य आहे. त्याने हनुमंताला बोलवलं आणि हनुमंताला सांगितलं, मला मारायला 2 माणसं येत आहेत असं मला वाटतंय. तू जा तिथे जाऊन ओळख कर, कोण आहेत मला सांग. तिकडून असा हात करायचा, जर मला मारायला आले असेल मी असाच पळून जातो म्हणे. तेव्हा हनुमंतांनी सुग्रीवाला समजून सांगितलं, अरे सुग्रीवा, तू असा उलटा विचार का करतो? मला मारायला माणसं येत असतील, तो असा विचार का करत नाही, मला मदत करायला माणसं येत असतील. माणसांनी नेहमी चांगला विचार करायचा बरं का, कारण आपण जसा विचार करतो ना तशा घटना आपल्या जीवनात घडतात. विठ्ठल विठ्ठल अहो, आपल्या संकल्पात सुद्धा फार मोठी शक्ती आहे. मी कोणाच्या तरी मुखातून असं ऐकलं होतं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो. आपण नवीन घर बांधलं की आपण त्याची काय करतो? शांती करतो. पण तसं नियमाने असं सांगितलंय, त्या रोज वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवायचा. आपण दाखवत नाही, आपण वार्षिक एकदा पूजा केली की परत त्याच्याकडे बघतही नाही. पण तो वास्तुपुरुष जो असतो प्रत्येकाच्या घरात, त्या वास्तुपुरुषाचा एक आशीर्वाद ठरलेला आहे. तो कायम असा आशीर्वाद देत असतो. नीट लक्ष देऊन ऐका, त्याचा आशीर्वाद असतो तथास्तु. तथास्तु शब्दाचा अर्थ आहे तसे हो. कायम त्याचा आशीर्वाद घरात चालू असतो. म्हणजे आपण घरात बसल्या बसल्या जर असं म्हटलं, आमच्या घरात कधी भांडणं होऊ नये, तो म्हणतो तथास्तु. आमच्याकडून भरपूर नामस्मरण घडावं, तो काय म्हणतो? तथास्तु. आमच्याकडून भरपूर अन्नदान घडावं, तथास्तु. आमच्या घरात कधीच भांडणं होऊ नयेत, तथास्तु. आणि तुम्ही बसल्या बसल्या विचार करायला लागले, आपलं वाटोळ तर होणार नाही ना? तो म्हणतो तथास्तु. म्हणून चांगले विचार करायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. मानसशास्त्र तुम्हाला सांगतो, आपण जसे विचार समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत करतो ना, तसे विचार त्याच्या मनात यायला लागतात. पण आपण नेहमी दुसऱ्याच्या विषयी चांगला विचार केला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती. हनुमंताने त्याला समजून सांगितलं, चांगला विचार कर, वाईट विचार करू नको. आपल्याला मदत करायला माणसं आली असतील आणि हनुमंतराय स्वतः देवाकडे गेले. ऐका, संत आहेत हनुमंतराय, देवाकडे गेले स्वतः. आणि मग गेल्यानंतर देवाची त्या ठिकाणी ओळख काढली, देवाला नमस्कार केला आणि देवाला हात जोडून सांगितलं, देवा आपल्याला त्या ऋषमुख पर्वतावर जायचं आहे. भगवान म्हणले, कशाला? तिथे तुमचा एक फार मोठा भक्त राहतो. तो भक्त होता का? देवाला पाहून पळण्याच्या तयारीत होता तो. पण हनुमंतरायांनी मध्यस्थी केली. भगवान म्हणायला लागले, अरे तो माझा भक्त असेल तर त्याला इकडे घेऊन ये, मला कशाला तिकडे चालवलं, मी फार थकून आलोय. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा जीवाला तुमच्याकडे यायचं कळत नाही, म्हणून तर आम्ही तुम्हालाच जीवाकडे घेऊन जात असतो. आपल्याला देवाकडे जायचं कळत नाही, म्हणून बालकदास महाराजांनी इथंच देवाला आणलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढे माणसं कधी पंढरपूरला जाऊ शकतील का?
एवढे माणसं देवाचं दर्शन घेऊ शकतील का? पण बाबांनी इथेच त्या ठिकाणी पंढरपूर निर्माण केलेलं आहे. इथे तुम्हाला घरी बसल्या एवढी सगळी कीर्तनं ऐकायला मिळतात, प्रवचनं ऐकायला मिळतात. त्याचं कारण संत आहेत, लक्षात ठेवा. हनुमंतरायाने देवाला सांगितलं, देवा तिकडं आपल्याला जायचं आहे. आणि देवाला खांद्यावर बसवलं, जय श्रीराम म्हटलं आणि त्या ऋषमुख पर्वतावर आले. सुग्रीवाला बोलवलं, देवाचा हात घेतला, सुग्रीवाचा हात घेतला आणि देवाला सांगितलं, हा सुग्रीव आजपासून देवा तुमचा मित्र झाला. आता याचं सुख ते तुमचं सुख आणि याचं दुःख ते त्याचं दुःख, तुमचं दुःख. तुम्ही याचं दुःख निवारण करा, सुग्रीव तुमचं दुःख निवारण करण्यात तुम्हाला मदत करेल. कशा करता एवढी गोष्ट सांगितली? संत जे आहेत देवामध्ये आणि आपल्यामध्ये संबंध निर्माण करतात, देवाकडे आपल्याला उद्धार करण्याकरता प्रार्थना करतात. तसं आजच्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तसं साधू संत देवाकडे काही मागत नाहीत, कारण त्यांचं जीवन पूर्ण जीवन आहे. मागणी जी असते ती अपूर्णामध्ये असते, पण तुमच्या आमच्या करता मागतात. तुकाराम महाराज आपल्या डोळ्यासमोर आणा. तुकाराम महाराज पंढरपूरला गेलेले आहेत. देवाला आनंद झालेला आहे. देव तुकाराम महाराजांच्यावर प्रसन्न झाले. तुकाराम महाराजांनी देवाचं दर्शन घेतलंय. तुकाराम महाराजांना देवाने आलिंगन दिलंय. आणि तुकाराम महाराजांनी देवाने तुकाराम महाराजाला म्हटलं असावं की तुकाराम महाराज काहीतरी त्या ठिकाणी मागा. आता मागा असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज आपल्यासारखे नव्हते. देवाची भक्ती करायची आणि देवाला काही मागायचं. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा मागणं आमची रीत नाही. काही मागणे हे अमानुतीत, काही मागणे अमानुतीत, काही मागणे हे अमानुतीत, काही मागणे अमानुतीत. वडिलाची रीत जाणत तो, जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो, जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो, जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो. काही मागणे हे अमानुतीत, वडिलाची रीत जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो. काही मागणे हे अमानुतीत, वडिलाची रीत जाणत तो, वडिलाची रीत जाणत तो. हे देवा, काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. आमचे वाडवडील होऊन गेले. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान, जे काही पूर्वीचे संत होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले, त्यांनी तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही. आम्ही तरी कसं काय मागायचं? साधू संत काही मागत नाहीत बरं का. तुकाराम महाराजांचा जर विचार केला आपण तर तुकाराम महाराजांच्या 3-4 अवताराचं चिंतन संत वाङ्मयात आले. साधू संतांना आपण पूर्वजन्मी कोण होतं हे कळत असतं. आपल्याला कळतं का? नाही. चांगलं गोष्ट आहे बरं का, कळत नाही ते. पण आपल्याला जर कळायला लागलं तर आपल्याला रात्रीची झोप येणार नाही. पण आपण पूर्वी कोण होतो? आता तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपण नेहमी ऐकतो, कृतयुगामध्ये तुकाराम महाराज प्रल्हादजी होते. ज्यावेळेस राम अवतार झाला त्रेतायुगामध्ये त्यावेळेस रामभक्त अंगद झाले. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार झाला त्यावेळेस तुकाराम महाराज उद्धव झाले. आणि कलियुगामध्ये तुकाराम महाराजांचे 2 अवतार झाले, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या आचार विचारावरून सुद्धा आपल्याला पूर्वजन्म ओळखता येतो बरं का.
आता आपल्याला आता काय आवडतंय त्याच्यावरून आपण पूर्वी कोण होतो ह्याचं थोडंसं अनुमान करता येतं. हो, आता ज्या अर्थी आपल्याला कीर्तन आवडतंय, भजन आवडतंय, ज्ञानेश्वरी आवडते, समजायचं आपण पूर्वजन्मात सुद्धा कीर्तन ऐकलेलं आहे, आपण पूर्वजन्मात सुद्धा वारी केलेली आहे, पूर्वजन्मात सुद्धा नामस्मरण केलंय म्हणून आता आवडतंय. संस्कारावरून माणूस ओळखता येतो. संस्कारावरून पूर्वी आपण काय केले लक्षात येतं. मी नेहमी सांगत असतो, आमच्या आळंदीला जोग महाराजांची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये काही दिवसापूर्वी एक कुत्रं होतं. आजही तुम्ही जर कधी आळंदीला गेले तर त्या मंदिराच्या पायरीवर एखादं कुत्रं बसलेलं असतं. माऊलीच्या मंदिरामध्ये मी रोज प्रवचन सांगतो, काही कुत्री प्रवचनाला येऊन बसतात. कोण? कुत्री. किती हाकललं तरी जाणार नाही, प्रवचन ऐकणारच कुत्रं. प्रवचन संपलं की हाड म्हणायची गरज नाही, आपोआप निघून जाणार. कोण? कुत्रं. एकादशी दिवशी जर त्या कुत्र्याला भाकरी टाकली तर ते खात नाही. कोण? हे लक्षात ठेवा. आमचे गुरुजी म्हणतात नका टाकू त्याला एकादशीच्या दिवशी भाकरी, कारण त्याचे जरी आकार कुत्र्याचा असला तरी संस्कार सगळे वारकरीचे आहेत, कारण ते एकादशी दिवशी भाकरी खात नाही. आकार त्याचा कुत्र्याचा असू द्या, पण संस्कार कोणाचे आहेत? वारकरीचे आहेत. हा वारकरी आहे, काहीतरी चुकलं असेल म्हणून त्या कुत्र्याच्या जन्माला गेलेला आहे, कारण हा एकादशी त्या दिवशी भाकरी खात नाही. जरी आकार कुत्र्याचा असला तरी संस्कार वारकरीचे आहेत. आणि गुरुजी पुढं म्हणत असतात, एखादा मनुष्य एकादशीच्या दिवशी भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे, पण संस्कार असं मी म्हणत नाही बरं का. म्हणजे आपल्या संस्कारून आपल्याला ओळखता येतं आपण काय होतं. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा वाडवडिलापासून आमची रीत आलेली आहे, आम्ही कोणाला काही मागत नसतो. देवाचा स्वभाव असा आहे बघा, जो मागत नाही ना त्याच्या मागे मागा मागा म्हणायचं, आणि जो मागतो ना त्याच्याकडे बघायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज नको म्हटलं की देवाने म्हणायचं मागा मागा. आता मागा मागा म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना असं वाटलं, आपण एवढा मोठा देव म्हणतोय मागा मागानं आपण मागायचं नाही, काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हटले ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा अवतार कशा करताय? या सगळ्यांच्या उद्धारा करताय. मग माझी एकच मागणी आहे, तुम्ही या सगळ्यांचा उद्धार करून टाका. तुकाराम महाराजांनी उद्धार करून टाका म्हटलं की असा देवाचा चेहरा गंभीर झाला. का गंभीर झाला? कारण आता सगळ्यांचाच उद्धार झाल्यानंतर देवाला ही सृष्टी चालवायची कशी चालायची? सगळ्यांचाच उद्धार झाला तर देवाला सृष्टी चालवता येत नाही. देवाने सृष्टी उत्पन्न करताना असा संकल्प केलेला असतो, जसं ज्याचं कर्म तसं त्याचं फळ. वाटत नाही. आता समजा आपलं कीर्तन संपलं, इथं देव प्रगट झाले, होणार नाही बरं का. आणि देवाने सांगितलं की मी सगळ्यांना कीर्तन ऐकायला आलेले त्या सगळ्यांना वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे. कोण कोण माझ्याबरोबर येते? हातवर करा. एक निघाली बाबा. आता हे म्हणतायत येतो, पण देव आल्यावर काय करतात काय माहिती. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला गोष्ट माहिती का? एक आजीबाई होत्या, मुलं बाळ सांभाळत नव्हती. बिचारी आजी स्वतःच कष्ट करायची, काबाड कष्ट करायची. मोळ्या ह्याच्यात जायची, जंगलात जायची, लाकडं आणायची, मोळ्या घ्यायची, विकायची. खूप कंटाळली. म्हटली, अरे यमा माझी कुठं चिठ्ठी हरवली रे बाबा, ये लवकर. आणि यमका यम तिथं आजूबाजूला आला होता. तो आजीकडे गेला आणि म्हटला, आजी मी आलोय. आजी म्हटली, एवढी मुळी माझ्या डोक्यावर उचलून देऊन जा म्हटली. म्हणजे जरी मनुष्य म्हणत असला तरी सुद्धा सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटत नाही. कारण सगळे त्या ठिकाणी मुमुक्षु नाही. ज्ञानोबाराय बोलतात, ते अंतर्नेन ते बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पूय पंकीचे चिडे किडे काय चिळशी घेते. तया दुःखिया दुःखचे जिव्हार ते विषय कर्दमीचे दरदूर. भोग जळीचे जळचर सांडिती केवी. शेणातले जे किडे असतात त्यांना शेणातून जर बाहेर काढलं ते असे तगमग तगमग करतात,
आणि शेणात टाकलं की म्हणतात बहुत अच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तसं जो पामर आहे, विषयी आहे, त्याला परमार्थ गोड लागत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटत नाही. जो मुमुक्ष असतो त्यालाच वाटतं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एका पुराणात अशी गोष्ट आली. एकदा प्रल्हादजींनी देवाला प्रार्थना केली की देवा सगळ्यांचा उद्धार करा. ऐकताय ना तुम्ही? त्या ठिकाणी देवाने सांगितलं अरे सगळ्यांचा उद्धार व्हावा असं वाटत नाही, सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटत नाही, तू कशाला विनाकारण सगळ्यांच्या त्या ठिकाणी उद्धाराची तळमळ करतो, तुला यायचंय का, तू चल. प्रल्हादजी म्हटले नाही, सगळ्यांना घेतल्याशिवाय मी वैकुंठाला येणार नाही. मग देवाने सांगितलं जा सगळ्यांना विचारून ये कोण येतंय का. पण प्रल्हादजी गेले विचारायला, येता का वैकुंठाला, येता का वैकुंठाला. लोक म्हणायचे आत्ताच कुठं आमचं व्यवस्थित चालायला लागलेलं आहे, मुलाचं लग्न राहिलंय, मुलीचं लग्न राहिलंय, कोण म्हटलं असं झालं, कोण तसं झालं. कोणीच भेटलं नाही प्रल्हादजींना. रस्त्याने एक प्राणी चालला होता. सकाळी सकाळी जो आता खेडेगावातही कमी झाला, तो डुक्कर चाललं होतं एक रस्त्याने. प्रल्हादजींनी त्यालाच अडवलं. म्हटलं आता तुला येतो का वैकुंठाला. म्हटलं वैकुंठ म्हणजे काय. अरे खूप चांगलं असतं वैकुंठात, तिथे अमृत असतं, तिथे काय रोग नाही, काय नाही, फार शांतता आहे, समाधान आहे. तो म्हटलं माझ्या मंडळीला विचारून येतो. घरी गेला, तुम्ही इथंच थांबा. अगं प्रल्हादजी आलेले आहेत, आपल्याला वैकुंठाला न्यायला तयार आहेत, चला म्हणतात. मंडळी सांगितलं काय वैकुंठात काय सांगितलं. म्हटले तिकडे सगळं शांत असतं, काय कष्ट करायचं काम नाही, कसली चिंता नाही, कसलं दुःख नाही, रोग नाही, राई नाही, काही नाही, आनंदी आनंद आहे वैकुंठामध्ये. येते का वैकुंठाला. ते म्हटले आपण जाऊ, पण प्रल्हादजीला विचारा आपल्याला सकाळी इथं नाश्त्याला असतं ते आहे का तिकडं. प्रल्हादजी म्हटले तसलं कसं कसं काय असेल बाबा. म्हणजे ज्याला जी सवय लागली. तुकाराम महाराज देव तुकाराम महाराजाला म्हणतात तुम्ही म्हणता यांचा उद्धार करा, पण सगळ्यांना उद्धाराची इच्छा नसते. पण तुकाराम महाराज आहेत, देवा त्यांना जरी कळत नसलं तरी आमचा अवतार उद्धारा करताय, तुम्ही सगळ्यांचा उद्धार केला पाहिजे असं मला वाटतं. मग मात्र देवाने विचार केला की आता काय तुकाराम महाराज ऐकत नाहीत. म्हणजे या सगळ्या लोकांना सांगा, मी गीतेमध्ये असं सांगितलंय, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. आपला आपण उद्धार करून घ्यायचा आहे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण,
करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगे संसार बंधन तोडा वेगे आपुलिया पण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी देवाने सांगितलं आपला पण उद्धार करून घ्यायला सांगा. पण तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आमचा आम्हाला जर उद्धार करून घेता येत असता, तुमची काय गरज आहे, संतांची काय गरज आहे, शास्त्राची काय गरज आहे. आम्ही आमचा उद्धार करून घेऊ शकत नाही देवा. हे लोक सामान्य लोक आहेत, संसारी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. तुम्ही आमचा उद्धार करा. तुकाराम महाराजांनी देवाने सांगितलं, तुकाराम महाराज असं का म्हणता, पूर्वी काही लोक होऊन गेले नाही का ज्यांनी आपला उद्धार करून घेतला. अहो एक लहान 5-7 वर्षाचा मुलगा होता. आईने वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही म्हणून वनात निघून गेला. 5 महिन्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि देवाला आपल्या समोर उभं केलं. काय त्या मुलाचं नाव? दुर्वा. तो वनाला याची लागी, बैसावया पितियाच्या उत्संगी, परिचंद्र सूर्या परिसजगी श्लाघ्यू केला. दुसरा एक मुलगा होता, दैत्य कुळात जन्माला आला. सगळी प्रतिकूल परिस्थिती. बाप म्हणायचा, देवाचं नाव घ्यायचं नाही. सगळं जग विरोधात होतं, पण तरी सुद्धा त्याने नामस्मरण केलं. भक्तीचे न्याथिलेपणे दैत्य देवाने लेवणे, माझे नरसिंहत्वलेने जयाचे नि महिमे. देवांना सुद्धा खाली मानायला घालायला लावल्या त्या बालकाने. त्याचं नाव आहे भक्तवर्य प्रल्हाद. त्यांनी आपला उद्धार करून घेतला. तसं तुकाराम महाराज, तुम्ही या सगळ्या लोकांना सांगा, तुम्ही सुद्धा तुमचा उद्धार करून घ्या, असं तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं. तेव्हा तुकाराम महाराज आपली भूमिका घेतात. देवाला म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं उदाहरण आम्हाला देऊ नका. पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही, ह्या सगळ्यांना जमणार नाही. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत हे अभंगाच्या पहिल्या चरणाचं आहे. केली हातो फाळी, केली हातो फाळी, एकी केली हात फोडी, एकी केली
ऐका, लक्ष द्या. तुकाराम महाराज आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाला करुणा भागतात. संतांचे जे अभंग आहेत ते सगळे आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. तुकाराम महाराज देवासमोर उभे राहिलेले आहेत आणि तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तुम्ही आम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगता, पूर्वीच्या लोकांचं उदाहरण सांगता, पण पूर्वीच्या लोकांच्या सारखं आम्हाला जमणार नाही. आणि ते सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, एकी केली हातोफळी थाया बळी पावले. इकडं माझ्याकडं बघा, लक्ष द्या. हा, कीर्तन सुरू झालं, लक्षात ठेवा बरं का, उद्यापासून मधून कोणी यायचं नाही, असं बाजूने यायचं. विठ्ठल विठ्ठल सांगणारा आणि ऐकणारा ह्याच्यात अशी धारा तयार झालेली असते. ती तुटली, ज्याच्यामुळे तुटली त्याच्या डोक्यावर जाऊन पाप बसतं. आपण इथं पुण्य करायला आलो का पाप करायला आलो? लक्षात ठेवा, नीट ऐका लक्ष देऊन. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांचं उदाहरण आम्हाला सांगता, पण सगळ्यांना ते जमणार नाही. म्हणून पहिला शब्द काय? एकी एकी केली हातोफळी. देवा असे फार लोक नाहीत, एखादाच मनुष्य असतो की जो आपल्या जीवनामध्ये हातोफळी करतो. सगळ्यांना हे शक्य नाही बरं का. गीतेमध्ये देवाला म्हणावं लागलं, मनुष्यानाम सहस्रेषु. हजारोमध्ये एखादा मनुष्य असतो, त्याला असं वाटतंय देवाकडे जावं म्हणून. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सगळे येऊ शकत नाहीत, हजारोमध्ये एखादाच असतो. आता इथे परिसरामध्ये हजारो लोक असतील, पण ते हजारोमधले इथं आलेले किती आहेत? मंडपात बसलेले किती आहेत? किती पत्रवळे उठतात? किती असतील मंडपात? अंदाजे 1,500. हे 1,500पैकी परिसरात कितीतरी लोक आहेत, पण 1,500 आले. सगळे येऊ शकत नाही. बरं, 1,500 आलेले आहेत ते सुद्धा सगळेच ऐकतात असं नाही बरं का. असं ऐकू शकत नाहीत. बरं, ऐकलं एखाद्याने, सगळ्यांनी जरी ऐकलं तरी सुद्धा सगळ्यांनाच ते कळतंय असं नाही, पटतंय असं नाही, पटल्यानंतर सगळ्यांनाच अनुभव येईल असं नाही. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकाराम महाराज देवाला आपली भूमिका घेऊन सांगतात, देवा सगळे असे असू शकत नाही. काही पूर्वी लोक होऊन गेले, त्यांनी हातोफळी केली. हातोफळी केली म्हणजे काय? हातावर हात मारला, पैंज मारली आणि ते आपल्या बळाने मुक्कामाला जाऊन पोचले. पण सगळ्यांना हे जमणार नाही. काही बलवान लोक असतात, त्यांनी त्या ठिकाणी हातावर हात मारला, पै भव स्वर्गाव बगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जे. तर पैजा शब्दाचा तुकाराम महाराजांनी इथं हातोबळी शब्द केला, कारण तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरीची 1000 पारायणं केली होती. आणि त्या ठिकाणी काही लोक जाऊ शकतात, पण सगळे असे नाही आहेत देवा. तेव्हा तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे, जे बलवान लोक होते ते तुमच्यापर्यंत येऊन पोचले. तेव्हा त्यांच्याकडे कोणतं बल होतं आणि तुम्ही देवाला करुणा का भागता? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बलाचे काही प्रकार आहेत. पहिल्यांदा सगळ्यात पहिलं बळ जर कोणतं असेल ते शरीराचं बळ आहे बरं का. माणसाला परमार्थ करायचा असेल, व्यवहार करायचा असेल तर शरीर बळ चांगलं पाहिजे. शरीर बळ सुद्धा महत्वाचं आहे बरं का. ज्याचं शरीर बळ नाही ज्याच्याकडे, तो परमार्थही करू शकत नाही. पण पूर्वीचे लोक होते बघा, शारीरिक बळ सुद्धा त्यांच्याकडे होतं. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, आता शिकवण्याचं काम करतो, जोग महाराज होऊन गेले, पैलवान होते. त्यांचे मोठे भाऊ ते सुद्धा पैलवान होते. असं म्हणतात त्यांचे जे मोठे भाऊ होते
आईला जर ऊसाचा रस प्यायचा असेल तर असे 4-5 ऊस हातात धरायचे आणि ते हातानेच पिळायचे म्हणतात, आणि चरवीवर ऊसाचा रस काढायचे, म्हणायचे आई पी ऊसाचा रस. बल होतं लक्षात. गावामध्ये एकदा मोठ्या 2 बैलांची झुंज लागली. बैल एवढे मदोन्मत्त झालेले होते, काही केलं तरी बैल सुटेनातच. गावातले लोक म्हणायला लागले पोलिसांना बोलवा आणि गोळीने दोन्ही बैल मारून टाका. जोग महाराज गेले, म्हटले मारायची काय गरज नाही. दोघं भाऊ गेले पहिलवान, आणि त्याने कानाला धरून 2 बैल बाजूला केले. विठ्ठल 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 विठ्ठल. बलवान होते लोक पूर्वीचे, शारीरिक बळ सुद्धा होता. महाराजांच्या बालकदास महाराजच्या चरित्रात आले. कुठेतरी मंदिराचं काम चालू होतं कापशीला मला वाटतं. मोठे मोठे दगड पैलवान लोक उचलायचे आणि म्हणायला लागले ह्या बुवा लोकांना काय, हा हे नुसते खाऊन माजलेले आहेत, यांना उचलायला लावा. महाराजांनी त्यांच्या समोर सुद्धा काय मोठे मोठे दगड उचलून दाखवले म्हणतात. बरोबर आहे. गवत कापायला लागले तर महाराज एकटेच त्या ठिकाणी कितीतरी गवत कापायचे. मोठे मोठे गवताचे भारे घेऊन यायचे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल. शारीरिक बळ पाहिजे, पण नुसतं शारीरिक बळ असून चालत नाही बरं का. काय काय लोकांच्याकडे शारीरिक बळ भरपूर असतं पण वरचा मजला रिकामाच असतो. शारीरिक बळाबरोबर बौद्धिक बळ सुद्धा पाहिजे, नाहीतर मग बौद्धिक बळ याच्याकडे आहेत असा मनुष्य शारीरिक बळ असलेल्या माणसाला आपल्या हाताखाली कामाला ठेवतो. पण देवाकडे जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं बळ पाहिजे. शारीरिक बळ तर पाहिजे, बौद्धिक बळ पण पाहिजे, पण महत्त्वाचं बळ पाहिजे ते म्हणजे भावाचं बळ पाहिजे, प्रेमाचं बळ पाहिजे. प्रेमामध्ये फार मोठी शक्ती असते. बघा तुम्ही, एखादा हिंद केसरी पैलवान असेल, अनेक मल्ल त्याने पराजित केलेले असतील, आणि तो जर घरी आला त्याचा लहानसा 5-6 वर्षाचा पोरगा असतो, त्याच्या हाताला धरतो, म्हणतो बाबा खाली बसा, आणि असा हिसका मारतो. हिसका मारला की बाबा खाली बसतो. आता बाबा खाली बसला शारीरिक बळाने बसला का प्रेमाच्या बळाने? प्रेमामध्ये फार मोठी शक्ती. तसं भगवान परमात्मा एवढा मोठा आहे, पण ज्याच्याकडे प्रेमाचं बळ आहे त्याच्या हृदयात येऊन थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपूर्ण राहावे, तेने संपूर्ण राहावे, तेने संपुष्टी राहावे. हा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. देवाला प्राप्त करायचं. भाव बळे आकळे, भावबळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, किंवा भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. 2 प्रमाणात 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं अंतर पाहिजे, नाही तर लोकांना वाटतं भजन चाललं का काय. म्हणून त्या ठिकाणी भावाचं बळ महत्वाचं आहे, प्रेमाचं बळ महत्वाचं आहे. पण नुसतंच प्रेमाचं बळ असून चालत नाही बरं का, भावाचं बळ असून चालत नाही. भावाबरोबर थोडासा विवेक सुद्धा लागतो. काही काही लोकांच्याकडे भाव भरपूर असतो, प्रेम भरपूर असतं, पण विवेक काहीच नसतो. बघा तुम्ही, काही काही ठिकाणी लोक मंदिरात गेल्यानंतर परत देवाच्या तोंडात पेढे घालतात, पण तिथंच कचरा टाकणार, तिथंच कागद टाकणार. देवा हळद 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 तिथंच, कुंकू तिथंच, दूध तिथंच, तेल तिथंच, सगळं काही. भावना नाही असं नाही,
पण भावनेबरोबर विवेकसुद्धा असला पाहिजे. देवळात आपण घाण करतोय का स्वच्छता टाकतोय? विठ्ठल विठ्ठल आपण कोणत्या देवाची पूजा करतोय, ह्या देवाचं स्वरूप काय हे सुद्धा माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक पूजा करत असताना त्यांनी केलं म्हणून आपण करायचं, अशी पूजा करता, अशी भक्ती करता, काय उपयोग नाही. उदाहरण आमचे गुरुवारे सांगत असतात. एक मनुष्य पंढरपूरला गेला, पहिल्यांदाच गेला, चंद्रभागेवर आंघोळ करायला गेला. सकाळी 3 वाजताच कोणीच नव्हतं चंद्रभागेवर. आता कपडे कुठं ठेवायचे? मग त्याने काय केलं, त्या वाळवंटात एक खड्डा खोदला, आपले कपडे त्यात ठेवले आणि त्याच्यावर परत आल्यानंतर ओळखू आलं पाहिजे म्हणून त्याच्यावर एक असं वाळूचं शिवलिंग तयार केलं. कशा करता? कपडे ओळखू यायला पाहिजे म्हणून. आणि हे शिवलिंग तयार करत असताना दुसरा एक आंघोळीला आला होता, त्याने पाहिलं. त्याला असं वाटलं शिवलिंग आज जर तयार केलं तर मोठं पुण्य मिळत असलं पाहिजे म्हणून त्याने सुद्धा बाजूला एक शिवलिंग तयार केलं. हे तिसऱ्याने पाहिलं, त्याने शिवलिंग तयार केलं. हे चौथ्याने पाहिलं, त्याने शिवलिंग तयार केलं. पहिलं आलं आणि त्याने पाहिलं वाळवंटात सगळी शिवलिंगच होती. तुम्ही प्रयोग करायचा तर करून बघा. तुम्ही एखाद्या क्षेत्रात गेलं की असं काहीतरी करून बघा. सगळे लोक तसंच करतात. तो म्हणायला लागला, काय माणसं वेडी आहेत, मी कशा करता केलं आणि हे कशा करता करतात. मला माझे कपडे सापडावे, ओळखू यावे म्हणून मी शिवलिंग केलं, पण आता सगळ्यांच्या शिवलिंगामुळे माझे कपडे गेले, याची वाट काय. म्हणून भक्ती करत असताना आपण कशा करता करतोय, देवाचं स्वरूप काय. भागवतात असं वर्णन आलं, एखादा मनुष्य 2 तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांना शिवे देत असेल, मत्सर करत असेल, देव म्हणतात त्याची भक्ती मला आवडत नाही. एखादा देवळात गेला नसेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, भगवान म्हणतात तोच खरा माझा भक्त आहे. विठ्ठल 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 कारण देव सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे. आपण माणसांचा अपमान करतो, माणसांचा द्वेष करत बसलो आणि देवाची सेवा करायला लागलो, देवाला ती आवडत नसते. म्हणून देवाची पूजा करत असताना, भक्ती करत असताना भावाचं बळ पाहिजे, पण त्याच्यावर विवेक पाहिजे. नुसताच विवेक नको, वैराग्य पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्याचं बळ पाहिजे. वैराग्य, वैराग्य शब्दाचा अर्थ वनात जाणं नाही. वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी माणसाच्या सुटल्या पाहिजे. परमार्थ करायचा असेल, देवाकडे जायचं असेल तर वाईट सुटलं पाहिजे. लोक काय करतात, चांगलंही करतात आणि वाईटही करतात. बेरीज वजाबाकी समान होऊन जाते, पुढे प्रगतीच होत नाही. ऐका, चांगलं आपण केलं पाहिजे पण हळूहळू वाईट सोडलं पाहिजे, त्याला वैराग्य म्हणतात. उदाहरण सांगायचं तर मी एक उदाहरण सांगतो. हनुमंतराय लंकेमध्ये गेले होते, रामायणात आले. ते हनुमंतराय लंकेत रात्रीचे गेलते का दिवसा गेलते सांगा बरं, कोणी ऐकलं का रामायण? रात्रीचे गेलते, दिवसा नव्हते गेले. हनुमंतरायांनी पहिल्यांदा त्या डोंगरावर उभं राहून पाहिलं सगळं लंकेमध्ये काय काय चाललंय. हनुमंतरायाला दिसलं लंकेतले राक्षस जे आहेत त्यांनी भस्माचे पट्टे ओढलेले आहेत, रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत आणि राक्षससुद्धा यज्ञ करतायत. हनुमंतराय म्हटले दिवसा यज्ञ करतायत, रात्रीचे बघितले पाहिजे कोणत्या डाब्यावर जात आहेत ते. मनुष्य दिवसापेक्षा रात्री जास्त कळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हनुमंतराय रात्री गेले आणि मग रात्री हनुमंतरायने पाहिलं जे दिवसा पूजा करत होते, जे दिवसा यज्ञ करत होते ते काही खात होते आणि काही पित होते आणि कसेही करत वागत होते.
हनुमंतरायला खूप वाईट वाटलं. सगळ्या लंकेमध्ये सगळे दुर्जन माणसं. पण फिरत फिरत असताना एक घर असं दिसलं. ते घरावर राम लिहिलेलं होतं. पताका फडकत होती. बाहेर मोठं तुळशी वृंदावन होतं. हनुमंतरायला आनंद वाटला. कोणीतरी वैष्णवाचं घर दिसतंय. कोणाचं घर होतं ते? बिभीषण महाराजांचं. हनुमंतराय वाट बघत बसले. सकाळी सकाळी बिभीषण महाराज 3 वाजता उठले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि बाहेर पाहिलं हनुमंतराय. आनंद झाला. हनुमंतरायांना आत बोलवलं, आलिंगन दिलं. म्हटले बरं झालं तुम्ही आले. हनुमंतराय बिभीषणांना म्हटले, या लंकेमध्ये सगळे राक्षस दुर्जन, त्यांच्यात तुम्ही कसं काय राहता हो चांगली माणसं? म्हटली जशी दातात जीव राहते ना तसा राहतं म्हटलं यांच्यात. हो, चांगल्या माणसाला वाईट माणसांच्या दारानं कठीण असतं. पण कसं राहिलं पाहिजे? मग दातात जीभ राहते तसं राहायचं. आता मला विश्वास वाटायला लागला, तुम्ही भेटले ना, नक्की राम भेटणार आहे. मी भक्ती करतोय हनुमंता, माझ्या भक्तीत काही चुकत असलं तर सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमंतरायांनी सांगितलं तुम्ही भक्ती करताय पण एक चूक अजून भक्तीत होते. काय चूक होते? म्हटले तुम्ही रामाची भक्ती करताय पण अजून रावणाला काही सोडलेलं नाही. रामाची भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनुष्य रावणाला सोडतो. म्हणून चांगलं तर केलंच पाहिजे, वाईट सुटलं पाहिजे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. आपल्या मनात दुर्गुण आला की समजायचा राक्षस आला. कीर्तनात झोप लागायला लागली की कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली. परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की रावण आला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात ते पूर्वीचे लोक होते, त्यांच्याकडे हे सगळं बल होतं आणि त्या बलाच्या जोरावर तुमच्यापर्यंत येऊन पोचले. पण आम्ही कसे आहोत? आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने, तुकाराम महाराज आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे करुणा भागतात.
तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांचं उदाहरण आम्हाला दिलं, त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. सगळी माणसं काही सारखी नसतात. त्यांनी जसं केलं तसं आम्हाला जमणार नाही. काही लोक समर्थ असतात, शक्तिसंपन्न असतात, तर काही दुर्बलसुद्धा असतात. जशी बालकदास महाराजांनी तपश्चर्या केली तशी आपल्याला जमल का? त्यांनी किती तपश्चर्या केली जीवनामध्ये, आपल्याकरता केली, पण त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. पंचाग्नी साधन केलं त्यांनी. भर उन्हाळ्यामध्ये 5 बाजूला आजूबाजूला अग्नी पेटवायचं आणि त्यात बसायचं. पंढरपूरला गेलं तर भुयारातून 7 वर्ष बाहेरच आले नाही. तपश्चर्या केली. लक्षात ठेवा. आपल्याला जमल का? आपल्याला कीर्तनात 2 तास नीट बसता येते का? हो. खालची मांडी वर, वरची मांडी खाली, आहे की नाही? इकडं बघ, तिकडं बघ, इकडून कोण आलं, तिकडून कोण आलं. आपल्याला जमणार नाही त्यांच्यासारखं. लक्षात ठेवा. किती वर्ष अन्नाचा त्याग केला? 42 वर्ष अन्नच खाल्लं नाही. जमल का आपल्याला? निरगुडीचा पाला उकळून खायची, बरोबर आहे. तपश्चर्या केली ते. म्हणून त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. आपण काय करायचं? त्यांना नमस्कार करायचा. तुमच्यासारखं आम्हाला जमणार नाही, पण तुम्ही आमच्यावर कृपा करा, आमचाही उद्धार करा. विठ्ठल 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 तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा सगळी सामान्य लोक आहेत. आम्ही देवा शक्तिहीने, आम्ही शक्तिहीन माणसं आहेत. पूर्वीच्या लोकांसारखं जमणार नाही. पूर्वी फार शक्तिवान माणसं होऊन गेली. असावं माणसाने शक्ती संपन्न, पण त्यांच्यासारखं आपल्याला सगळं जमेलच असं नाही. सगळे शक्ती संपन्न असू शकत नाहीत. देवा तुम्ही आम्हाला प्रल्हादजींचं उदाहरण सांगितलं. प्रल्हादजीसारखं आपल्याला जमल का? सगळी प्रतिकूल परिस्थिती होती. बाप असा होता की तो म्हणायचा देवाचं नामस्मरण करायचं नाही. ऐकलं नाही म्हणून बापाने मारण्याकरता 12-13 प्रकारचे प्रयत्न केले. उंच कड्यावरून फेकून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, स्वतःच्या आईलाच विष द्यायला लावलं. सगळे विरोधात गेले बरं का, पण प्रल्हादजी घाबरले नाही. ते म्हटले सगळे विरोधात गेले तरी चालतील, पण ह्या सगळ्या जगाचा बाप आपल्या बाजूने आहे, काही घाबरायची गरज नाही. देवाचं नामस्मरण करतच राहिले. शेवटी भगवंताला अवतार घ्यावा लागला, नरसिंह अवतार. आणि मग भगवंताने अवतार घेतला आणि नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूला मारलं. भागवतात असं वर्णन आलंय की भगवान परमात्मा प्रगट झाले, त्या हिरण्यकश्यपूला मारलं आणि इतके रागावले होते, देव शांतच होत नव्हते. दिसेल त्याला मारायला लागले, भिंतीला धडक घ्यायला लागले. माझ्या भक्ताला एवढा त्रास झाला, माझ्या भक्ताला त्रास झाला, म्हणून देवाला राग आला होता. देवसुद्धा समोर जायला घाबरायला लागले. देव गेले की देवाच्या अंगावर धावून जायचे. सगळे देव म्हणायला लागले आता देवाला शांत कसं करायचं. एक देव म्हणलं लक्ष्मीला बोलवून आणा वैकुंठातून. बरेच देव लक्ष्मीला पाहिलं की काय होतात, शांत होतात. म्हणून लक्ष्मी मातेला बोलवून आणलं. लक्ष्मी माता समोर गेल्याबरोबर देव त्यांच्या अंगावर धावून गेले. जे लक्ष्मी माता पळत सुटले ते वैकुंठातच जाऊन थांबले. लक्ष्मी माता म्हणले हे आमचं नाही, दुसरंच कोणतरी दिसतंय. आता कोणाला पुढं करायचं, देवाला शांत कसं करायचं. प्रल्हादजींना पुढं केलं आणि देव असे खिडकीतून बघायला लागले आता काय होते बघू. प्रल्हादजी आतमध्ये गेले आणि जशी गाय वासरा करता धावत येते तसे देव धावत आले बरं का. एवढे रागावलेले देव होते पण शांत झाले. प्रल्हादजी देवाला म्हटले देवा मला नाही भीती वाटत. सिंहाच्या मुलाला सिंहाची भीती वाटत नसते, मी कशाला घाबरू, मी कोणाला घाबरू. प्रल्हादजींना देवाने उचलून घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, प्रल्हाद उच्चारी, सोडावी नरहरी, सोडावी नरहरी. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. नाद उच्चारी, आया सोडावी नरहरी. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. प्रल्हाद उच्चारी,
देवाने मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. देव रडायला लागले. देव म्हणायला लागले, प्रल्हादा मला यायला थोडा उशीर झाला, ह्या लोकांनी तुला एवढा त्रास दिला. स्वराचा आवाज कमी कर. मला त्या ठिकाणी यायला उशीर झाला, तू प्रल्हादा क्षमा कर. काय पाहिजे तुला सांग. प्रल्हादांनी सांगितलं मला काही नको. माझ्या वडिलांनी तुमचा द्वेष केला, त्यांना कळत नव्हतं, तुम्ही देवा त्यांचाही उद्धार करून टाका. ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांचाही उद्धार करून टाका. असं आपल्याला जमल का? थोडं जर एखाद्याने त्रास दिलेला असला तर आपण रात्रंदिवस त्याचा द्वेष करतो. म्हणून त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. विठ्ठल 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 अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाही हाती, अपराधाची ओळलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियसा. देवा त्यांच्यासारखं वैराग्याचं बळ आमच्याकडे नाही. तुम्ही ध्रुवबाळाचं उदाहरण दिलं. ध्रुवबाळाचं काय वैराग्य होतं. असं म्हणतात 5 महिन्यामध्ये सुरुवातीला 1 महिन्यात ध्रुवबाळाने नुसतं 1 कवट आणि बोर खायचं. दुसरा महिना सुरू झाला की कवट बोर खायचं सोडून दिलं, झाडाची वाळलेली पानं खायची. तिसरा महिना सुरू झाल्यावर पानं खायची सोडून दिली, नुसतं पाणी प्यायचं. आणि चौथा महिना सुरू झाल्यावर पाणी खायचं प्यायचं सोडून दिलं, नुसता हवा घ्यायचा. आपल्याला जमल का असं? एक एकादशी येते 15 दिवसातून, ती पण आपल्याला भारी जाते. जमत नाही. लक्षात ठेवा, कलियुगातली माणसं आहे आपण. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, आम्ही देवा शक्तिहीने भाकू तेने करुणा. आम्ही तुम्हाला करुणा भागतो, तुम्ही आमच्यावर सुद्धा दया करा. कारण ज्यावेळेस न्यायाचा मार्ग बंद पडतो त्यावेळेस दयेचा मार्ग उघडा असतो. आपण जर देवाकडे गेलो, देवा आमचा न्याय करा, आमचा न्याय करा, देवाने आपली कर्म वाचली तर देवाच्या पायाजवळ सुद्धा आपण बसू शकत नाही. म्हणून देवाकडे न्यायाच्या मार्गाने जायचं नाही, देवाकडे करुणेच्या मार्गाने यायचं, दयेच्या मार्गाने. देवा आमच्यावर कृपा करा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही, कारण त्यांनी काळाची पायरी केली होती. पावटणी केला काळ, जया बळ होते ते. ध्रुवबाळाचं उदाहरण असं सांगितलं की ध्रुवबाळाला नेण्याकरता वैकुंठातून जेव्हा विमान आलं, अगदी ध्रुवबाळ नटून थटून, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, मुद्रा घातलेल्या आहेत, हातात पताका घेतलेली आहे आणि सुंदर असा शृंगार करून बसण्याकरता गेल्याबरोबर मृत्यूदेवता आली आणि म्हटली, या विमानात बसायचं असेल ना, तुमचा हा देह मला द्या आणि मग बसा. वाकला तो मृत्यूदेवता खाली. ध्रुवबाळाने त्याच्याच डोक्यावर पाय ठेवला आणि विमानात बसला. आणि वैकुंठामध्ये त्या ध्रुवपदाला त्या ठिकाणी ध्रुवबाळ गेले. पावटणी केला काळ, जयाबळ होते ते. संतांसारखं आम्हाला जमणार नाही, कारण संत कसे होते शेवटच्या चरणाचा. तुका म्हणे वीर्या वीर, 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 तुका म्हणे वीर्या वीर. संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन. संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन. तुका म्हणे वीर्या वीर, संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, संत धीर समुद्र. तुका म्हणे वीर्या वीर, संत धीर समुद्र, संत धीर समुद्र,
श्री विठ्ठल शेवटच्या चरणात तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र. तुकाराम महाराज म्हणतात देवा ते संत होते ते कसे होते? वीरातले वीर होते आणि सुद्धा समुद्रासारखे धीर होते. काही धर्मवीर असतात, काही विद्यावीर असतात, काही त्यागवीर असतात, पण संत मात्र सगळ्या वीरात वीर आहेत. खरा वीर कोण बरं का? शत्रूला जिंकतो तो वीर आहेच आहे. बाह्य शत्रूपेक्षा आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेले आंतरशत्रू आहेत. मनाला जिंकतो तो सगळ्यात मोठा वीर. कराम क्रोधाला जिंकतो तो सगळ्यात मोठा वीर. नवे नवे ज्याने देवावर सुद्धा विजय मिळवला तो सगळ्यात मोठा वीर. विठ्ठल विठ्ठल कारण इंद्रियांना जिंकणं एवढं सोपं काम नाही. शत्रूला जिंकणं सोपं आहे, बाह्य शत्रूला जिंकता येतं, पण मनाला जिंकायचं असेल, इंद्रियांना विषयापासून काढायचं असेल, किती दुःख होतं. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. जे सारसाही बिघडता ओहावनी वत्स काढिता ना तरी भनंग दवडता भानयावनी तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साधे. इंद्रियांना विषयातून आवरताना दुःख होतं, तो जो सहन करतो आणि इंद्रिय आवरतो तो खरा वीर. बालकदास महाराज खरे वीर होते. त्यांनी आपल्या जीवनात इंद्रिय जिंकली. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी निंदा केली, त्रास दिला, सगळं सहन केला. मान अपमान सहन करतो तो खरा वीर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व काही सहन केलं, तपश्चर्या केली, लोकांचे अपवाद सहन केले आणि आपल्याकरता त्या ठिकाणी जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवी. इथे एवढी मोठी पंगत तयार केली आपल्याकरता. म्हणून संत हे वीर आहेत, संत हे धीर आहेत. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भाकू तेने करुणा. वेळ आपली संपलेली आहे. आता टाळी वाजवायची आणि भजन करायचं आहे. 5 मिनिटात कीर्तन संपणार आहे. पण टाळी वाजवत असताना आईला 2 मुलं असतात. एक असतो जाणता आणि एक असतो नेनता. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेनत्यावर जास्त सांगा बरं? हा आईचं प्रेम नेनत्यावर जास्त जाणत्यापेक्षा. तुकाराम महाराज म्हणतात धाकुट्याच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहाणी. जो नेनताय तो चुकला तरी आईला कौतुक वाटतं, जाणताय तो चुकल्यावर मात्र आई त्याला शिक्षा करते. जाणत्याला भूक लागली तर ते घरात जातं, वरचे फळीवरचे लाडू काढतं, टेबलवर चढतं आणि ते हाताने लाडू स्वतःच्या स्वतः खातं. आणि नेंत्याला जर भूक लागली तर नेंतं काय करतं? रडतं. आणि रडायला लागलं की आई येते आणि आई आल्यानंतर त्या जाणत्यावर रागवते, म्हणते बाळ्या तुला अक्कल आहे का रे? तो दादा रडतोय आणि तो खुशाल त्या ठिकाणी लाडू खातोस, त्याला अजिबात देत नाही. मग आई त्या नेंत्या मुलाला कडीवर घेते आणि त्याला आत घेऊन जाते आणि आपल्या हाताने त्याच्या तोंडात काय घालते? लाडू घालते. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात जे आपल्या शक्तीने तुमच्यापर्यंत आले ती सगळी जाणती मुलं आहेत. आम्ही तुमची नेणती मुलं आहेत. आम्हाला काही कळत नाही. आम्हाला धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही, वैराग्य कळत नाही, भक्ती कळत नाही, ज्ञान कळत नाही, पण आम्ही तुमची नेणती मुलं आहेत. आईला जशी दोन्ही मुलं प्रिय असतात, आई जशी नेणत्या मुलावर प्रेम करते तसं तुम्ही आमच्यावर प्रेम करा, आमच्यावर कृपा करा आणि त्यांच्याप्रमाणे आमचा सुद्धा काय करा? उद्धार करा. असं देवाला आपण रोज प्रार्थना करायची. देव आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 या ठिकाणी बालकदास महाराजांनी आपल्याकरता तपश्चर्या केली. आपल्याला त्यांच्यासारखी तपश्चर्या जमणार नाही, पण आपण त्यांनाच आई समजून रोज त्यांना प्रार्थना करायची. बाबा आम्हाला काही एवढं जमत नाही, जेवढं करतोय तेवढं आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही आईचं अंतःकरण करा आणि आमच्या सगळ्यांचा काय करा? उद्धार करा. आम्हाला चांगला मार्ग दाखवा. आमच्यातले रागद्वेष कमी करा.
आमच्यातली भांडणं कमी करा, आमच्याकडून नामस्मरण घडवून आणा आणि आमचासुद्धा उद्धार होईल अशी व्यवस्था तुम्ही करा, अशी त्या ठिकाणी आपण महाराजांना प्रेमाची प्रार्थना करूया. या ठिकाणी आजची सेवा संपली. उद्याचं कीर्तन होणार आहे 9 ते 11. आमच्या आळंदीला सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. जवळजवळ 108-9 वर्षापूर्वी महाराजांनी संस्थेची स्थापना केली. सगळी बहुजन समाजातली मुलं कीर्तनकार झाली पाहिजेत. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. आत्तापर्यंत 5,000 कीर्तनकार संस्थेने तयार केले. किती? 5,000. आजही त्या तत्वावर त्या ठिकाणी संस्था आली. विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही. 10वीतली 12वीतली मुलं आम्ही घेतो. त्यांची राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. पंढरपूरला सुद्धा आपल्या संस्थेची शाखा आहे, जिथं 7वी ते 10वीतल्या मुलांना ॲडमिशन दिलं जातं. कुठली फी नाही. मुलांनी दिवसभर शाळेत जायचं, संध्याकाळी त्यांना परमार्थिक शिक्षण दिलं जातं. हे संतांनी आपल्यासाठी एवढे मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. बालकदास महाराजांनी त्या ठिकाणी, आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही, तीर्थाला जाऊ शकत नाही, त्यांनी खूप तीर्थयात्रा केल्या. त्यांनी गायीची सेवा केली. श्रीकृष्णदास महाराजांनी त्या ठिकाणी गायीची सेवा केली, तीर्थयात्रा केल्या आणि सगळं पुण्य एकत्रित केलं आणि इथं ते बसलेले आहेत. आपण फक्त आता जायचं आणि त्यांच्याकडून नमस्कार करायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आपल्याला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. हा बोली